आर्थिक साक्षर होऊया. लेखक श्री डी. सलगर. सन्माननीय प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद, पालकगण आणि प्रिय मित्रांनो, माझा आजचं भाषण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आहे. आर्थिक साक्षरता, काळाची गरज. आज आपण गतिमान जगात जगत आहोत. इंटरनेट, मोबाईल बँकिंग, डिजिटल पेमेंट्स, कर्ज, गुंतवणूक या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाल्या आहेत. पण एक विचार करा, या सगळ्यांचा वापर करताना आपल्याला खरी माहिती आहे का? आपण आर्थिकदृष्ट्या खरोखरच साक्षर आहोत का? आर्थिक साक्षरता म्हणजे काय? आर्थिक साक्षरता म्हणजे आपल्या पैशाचा योग्य वापर, योग्य नियोजन आणि शहाणपणाचे आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता. ही कोणतीही डिग्री नाही, पण जीवन जगण्यासाठी लागणारी खरी कला आहे. आर्थिक साक्षरतेचे महत्त्व, काही उदाहरणे. कर्ज फसवणूक टाळा. लातूरमधील एक साधा शेतकरी एका अनोळखी एजंटकडून मोठं कर्ज घेतो. एजंट बेपत्ता होतो. शेतकरी अडचणीत येतो. जर त्याला कर्जाच्या अटी समजल्या असत्या तर ही फसवणूक टळली असती. बचतीचं भविष्य. एका गृहिणीने महिन्याला फक्त 500 रुपये म्युच्युअल फंडात गुंतवले. 10 वर्षांनी तिला 1.2 लाखांचा फंड मिळाला. ही ताकद आहे शहाणपणाच्या गुंतवणुकीची. EMIचे नियोजन. एक शिक्षक दरमहा 3 कर्जांचे हप्ते भरत होता. त्याने सल्लागाराची मदत घेतली आणि त्याने कर्ज एकत्र करून दरमहा हप्ता कमी केला. आता तो दरमहा बचतही करू शकतो. ब्रान. आपण आर्थिक साक्षर कसे होऊ शकतो? वाचन आणि शिक्षण घ्या. आर्थिक विषयांवरील पुस्तकं, लेख वाचा. आजकाल तर YouTube, वेबसाईट्स आणि सरकारचे कोर्सेसही मोफत उपलब्ध आहेत. बजेट तयार करा. तुमचं उत्पन्न आणि खर्च दरमहा लिहा. किमान 20% रक्कम बचतीसाठी वेगळी ठेवा. गुंतवणूक समजून करा. FD, PPF, म्युच्युअल फंड, SIP, स्टॉक्स या सर्व गोष्टींची माहिती घ्या आणि फक्त ऐकून नव्हे तर समजून गुंतवा. फसवणूक टाळा. कोणीही तुम्हाला दुप्पट पैसे होतात असं सांगत असेल तर सावध व्हा. आर्थिक साक्षर व्यक्तीला कोणताही घोटाळा सहज समजू शकतो. सल्लागारांची मदत घ्या. गुंतवणूक, टॅक्स, कर्ज या गोष्टींसाठी तज्ज्ञांशी बोला. कुटुंबात आर्थिक चर्चा करा. पत्नी, मुलं यांना आर्थिक निर्णयात सहभागी करून त्यांच्यातही आर्थिक शिस्त निर्माण करा. SV माहिती. मित्रांनो, पैसा खर्च करणं सोपं आहे, पण शहाणपणाने वागणं ही खरी कला आहे. आज आपण आर्थिकदृष्ट्या साक्षर झालोत तर उद्याचं आपलं भविष्य सुरक्षित, स्वावलंबी आणि भरभराटीचं असेल. यामुळे केवळ तुमचंच नाही तर देशाचा अर्थव्यवस्थेतील योगदानही वाढेल. चला तर मग आजपासूनच एक संकल्प करूया. मी आर्थिक साक्षर होईन, माझे कुटुंब आर्थिकदृष्ट्या साक्षर करीन आणि समाजातही